नमस्कार. नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. प्रथम तुम्हा सर्वांना भोगी व मकर संक्रांतीच्या मनापासून शुभेच्छा. आज आपण भोगी सणानिमित्त भोगीची मिक्स भाजी बनवणार आहोत, तेही कुकरमध्ये. सर्व साहित्य जवळ असेल तर फक्त 10 मिनिटात ही चविष्ट भाजी तयार होते. तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि मुख्य म्हणजे नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा आणि सोबतचे बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुम्हापर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम गॅसवर मी एक कढई गरम करत ठेवली आहे. कढई गरम झाल्यावर लगेचच त्यामध्ये जे 2 चमचे आपण तीळ घेतले आहेत ते घालायचे आहेत आणि गॅसची फ्लेम बंद करून अगदी व्यवस्थित खमंग होईस्तोवर भाजून घ्यायचे आहेत. आपण पाहू शकता तीळ व्यवस्थित भाजून तयार झाले आहेत. ते आता आपण एका वाटीत काढून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत एक जाडसर चिरलेला मोठा कांदा, अर्धा इंच आले व 4-5 लसूण पाकळ्या घालायच्या आहेत आणि 1 चमचा तेलही घालायचे आहे आणि बदामीसर रंग येतोवर कांदा परतून घ्यायचा आहे. साधारणतः 2 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा बदामीसर झाला आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण अर्धी वाटी सुके खोबरे ह्या कांद्यात घालायचे आहे आणि लालसर होईस्तोवर व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. साधारणतः 1 मिनिटानंतर आपण पाहू शकता कांदा खोबऱ्याचे वाटण पूर्णपणे तयार झाले आहे. ते आता आपण थंड करून घेणार आहोत. कांदा खोबऱ्याचे वाटण पूर्णपणे थंड झाल्यावर ते मी एका मिक्सरच्या भांड्यात घातले आहे. त्यामध्ये थोडेसे जे आपण 2 चमचे तीळ भाजून घेतले होते त्यातील अर्धे तीळ आपण ह्या वाटणात घालायचे आहेत आणि अर्धा ग्लास पाणी घालून अगदी बारीकसर पेस्ट तयार करून घ्यायची आहे. आपण पाहू शकता वाटण पूर्णपणे तयार झाले आहे. आता आपण भाजी बनवूया. त्यासाठी गॅसवर मी एक कुकर गरम करत ठेवला आहे. त्यामध्ये साधारणतः 2 चमचे तेल घालून तेल थोडेसे गरम होऊ द्यायचे आहे. त्यानंतर आपण एक फोडणी तयार करून घेणार आहोत. आता तेल गरम झाले आहे. त्यामध्ये अर्धा चमचा राई, अर्धा चमचा जिरे व चिमूटभर हिंग घालायचं आहे आणि फोडणी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे. मोहरी व जिरे व्यवस्थित तडतडल्यावर त्यामध्ये 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा घरगुती मसाला, अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा लाल मसाला हे सर्व घालून गॅसची फ्लेम लो ठेवून मसाले व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे आहेत. मसाले तेलात व्यवस्थित परतल्यावर लगेचच मिक्स भाज्या घालायच्या आहेत. त्यामध्ये अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी हरभरा, अर्धी वाटी गाजर, अर्धी वाटी बटाटा व अर्धी वाटी वांगे हे सर्व मी भाज्या घेतल्या आहेत. त्या आपण या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. आपण पाहू शकता भाज्या मसाल्यात पूर्णपणे मिक्स झाल्या आहेत. या स्टेजमध्ये आपण अर्धी वाटी उकडून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आता सर्व भाज्या पूर्णपणे मिक्स झाल्या आहेत. या स्टेजमध्ये जे आपण कांदा खोबऱ्याचे वाटण केले होते ते आपण आता ह्या भाज्यांमध्ये घालणार आहोत आणि पुन्हा एकजीव करून घेणार आहोत. आपण पाहू शकता भाज्या पूर्णपणे वाटणामध्ये मिक्स झाल्या आहेत. आता ह्या स्टेजमध्ये ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता भाज्यांमध्ये मीठ पूर्णपणे एकजीव झाले आहे. या स्टेजमध्ये आपण भाज्यांमध्ये साधारणतः पाऊण ग्लास पाणी घालायचे आहे. हे पाणी गरम आहे. ह्या भाजीमध्ये गरम पाणी घातल्यामुळे भाजी फारच चविष्ट होते. भाजीमध्ये पाणी घातल्यावर एक उकळी आल्यावर लगेचच कुकरचे झाकण लावायचे आहे आणि 2 शिट्या करून घ्यायच्या आहेत. गॅसची फ्लेम मिडियम ठेवावी आणि भाजी व्यवस्थित शिजवून घ्यावी.
आपण पाहू शकता कुकरची एक शिटी झाली आहे. अजून आपल्याला एक शिटी करून ही भाजी पूर्णपणे व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. आता गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि कुकर गार झाल्यानंतर आपण ही भाजी सर्व करणार आहोत. अशा प्रकारे तयार झाली भोगीची मिक्स भाजी. ही भाजी मी कुकरमध्ये बनवली आहे, त्यामुळे भाज्यांमधील जीवनसत्त्वे टिकून राहतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा. तुम्ही अशा प्रकारे ही भाजी बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या. फारच चविष्ट होते. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा. अगदी निःशुल्क आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा. पुन्हा भेटूया अशाच झणझणीत आणि चमचमीत रेसिपीसह. धन्यवाद.